आपण पाहताय महाधुरळा. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेत आता प्रचाराचा धुरळा सुरू झालेला आहे. महाधुरळा उद्यापासून उडेल, कारण आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. अर्ज माघारीनंतर खऱ्या अर्थानं प्रचाराला रंगत येणार आहे. एकूणच सर्वच उमेदवार आता प्रचारात सक्रिय झाले आहेत. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 2 मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार वैभव माने यांचा परिचय. आतापर्यंत महापालिका असू दे किंवा महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भातल्या ज्या आपण बातम्या दिल्या त्यातल्या तब्बल 86 बातम्या महाधुरळाच्या तंतोतंत खऱ्या ठरलेल्या आहेत. त्यामुळं आपल्याला ब्रेकिंग न्यूज हवी असेल, उद्या काय होणार ते आज माहिती हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. आता वळूया मूळ विषयाकडे. वैभव माने एक सर्वसामान्य कार्यकर्ता, झाडू कामगारांचा मुलगा, पण नगरसेवक किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून अतिशय चांगलं काम करून एक वेगळं वैभव त्यानं या परिसरात तयार केलेला आहे. म्हणजे कामाच्या जोरावर कामांचा वैभव तर त्यांनी तयार केलेच, पण एक चांगल्या स्वभावाचा वैभव सुद्धा त्यांनी या परिसरात आपल्याविषयी एक प्रतिमा तयार केलेली आहे. जवळजवळ 25 वर्षे समाजकारण आणि राजकारणात असलेले वैभव हे महाडिक कुटुंबासोबत राजकारणात आले. त्यानंतर गेले अनेक वर्षे कदम म्हणजे सुनील कदम, माजी महापौर, आणि सत्यजित कदम शिवसेनेचे नेते यांच्या बरोबर ते काम करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं काम सुरू आहे. 2015 साली त्यांच्या पत्नी कविता माने यांना सुनील कदम आणि नाना कदम यांनी उमेदवारी दिली, संधी दिली महापालिकेत लढायची, आणि तब्बल 870 मतांनी त्या एकतर्फी विजयी झाल्या. म्हणजे लोकांनी पहिलाच जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला तडा न जाऊ देता त्याचं संधीचं सोनं करत गेल्या 5-10 वर्षात वैभव माने आणि कविता माने या दोघांनी अतिशय चांगलं काम केलं. विकास कामांचा डोंगर या प्रभागात रचला. 10 ते 12 कोटी रुपये खर्च करून अनेक विकास कामं त्यांनी केलेली आहेत. जे ताराणे आघाडीच्या माध्यमातून निवडून आल्यानंतर त्यांनी अतिशय चांगलं काम या प्रभागात केलं. त्यामुळं पुन्हा एकदा याच कामाच्या जोरावर वैभव माने हे शिवसेनेच्या वतीनं मैदानात उतरणार. काय केलं नेमकं काम? प्रचंड कामं केले. एक हॉल त्यांनी बांधलेला आहे सह्याद्री सोसायटीमध्ये, कपूर वसाहतमध्ये. काही फंड त्यांनी विविध माध्यमातून आणला. 2-3 हॉलची दुरुस्ती केली. जे हॉल बंद अवस्थेत होते, त्यांची अतिशय वाईट अवस्था होती, त्या हॉलला निधी खर्च करून ते अतिशय चांगले केले. महापालिकेची शाळा अतिशय चांगली केली, त्याला मैदान केलं, स्टेज तिथं करून दिलं, रंगरंगोटी केली. स्मशानभूमी सुद्धा अतिशय वाईट अवस्था होती, ती सुद्धा अतिशय चांगली त्यांनी केलेलं आहे. 2 मंदिरं या भागात बांधली, वाचनालय सुरू केलं. आता तर संगणक लॅब लवकरच त्या वाचनालयाच्या इथं सुरू होईल. नगरसेवक असताना आणि नसताना सुद्धा अतिशय चांगलं काम वैभव माने यांनी केलेलं आहे. या भागात 18 लाख लिटरची पाण्याची टाकी बांधली, त्यामुळे पाण्याचा प्रश्न या भागातला पूर्णपणे मिटवलेला आहे. काटेमळा असू दे, यशोदा पार्क असू दे, किंवा अनेक ठिकाणी रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण केलं. त्यामुळे महापुराच्या काळात रस्ते जे खराब होत होते ते पूर्ण वाचलं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या भागातला, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कपूर वसाहतमध्ये 1972 पासून जी काही घरं आहेत त्यांच्या प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न होता. तो त्यांनी आता अंतिम टप्प्यात आणलेला आहे, कारण त्याचा 5 वर्षे प्रचंड पाठपुरावा त्यांनी केला. अगदी जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त, मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला, आणि आता हे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यांचं एक स्वप्न आता हे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. 200 शौचालय सुद्धा त्यांनी विविध निधीतून बांधून दिलेले आहे.
महापालिकेची इमारत तो त्याला 32 लाख रुपये खर्च करून ती चांगली केलेली आहे. कामगार चाळची दुरुस्ती अतिशय चांगली केली. संजय गांधी निराधार योजनेचे ते अध्यक्ष, त्यामुळे या माध्यमातून जवळजवळ 1800 ते 2000 नागरिकांना त्याची सुविधा उपलब्ध करून दिली. कोरोना आणि महापूर काळातही त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे. महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात ही त्यांनी आघाडी घेतली आहे. काही उद्यानांची दुरुस्ती केली. मतदारांनी विश्वास दाखवला आणि तोच विश्वास सार्थ करत त्यांनी कामं केली. 5 ते 10 वर्षात प्रचंड कामं केली. त्यामुळं आपलं वाटणारा 24 तास उपलब्ध असणारा, हक्केला ओ देणारा आणि सुखदुःखात सहभागी होणारा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून वैभव माने यांचं नाव आहे. आणि हेच कामाच्या जोरावर पुन्हा एकदा ते आपल्या प्रभागाचं वैभव वाढवण्यासाठी मैदानात उतरणार शिवसेनेच्या वतीनं. आपल्याला अशाच काही राजकीय बातम्या आणि उमेदवारांचा परिचय हवा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.